उद्यापासून फिरायला जाणार आहे. कधी येणार? हो. चटणी टाकली नाही. चटणी टाकली नाही. दूध आणतोय बुवाच्यात ना तू. अरे तुम्ही काय आपल्याला आता आपल्या मामाच्या तिकडं चालले तर जाता जाता आपल्या बायच्या तिकडं पण जाणार आहे. परत तिथनं तसंच पुढं का काय घालू नये म्हातारे बोल. ट्रॅक्टरनं शेण गोळा करायचं चालले तिथं. करे नाही कर इकडं बघ बाबा. तिथं यशराजे इथं डॉक्टर आहे. इथं कोण काय द्या झालं रे. तुला गांडावला बरोबर काल तुला गांडावला बरोबर. आता आपण दुकानात घालतो. आपली गॅंग भेटली आहे. आता यांना शाळेपासून सोडायचं. शाळेपासून सोडायचं ना. हो कुठनं कोण राहिलाय. काय लागा निर्म्याचा पुढा घेऊन चाललाय. कोण म्हणले काय निर्म्याच्या पाण्यात कुठले बीज घातले. तर आता आपल्याला जायचंय आणि माझा ट्रॅक्टर घेऊन आदरकीला नांगर आणायला. नाही तर तिथं अण्णा चला. बाबा मग कसला बसतो. हे जाऊ बोलवा अण्णाला. अण्णा चला. तर आता विषय असा झालाय एका साऊंड मधनं आवाज येतोय आणि एका साऊंड मधनं आवाज येईना. कणार भाऊ काय झालं असेल तुला काय वाटतंय. वायरिंग हल्ला असेल. वायरिंग हल्ली असेल बघू आता. तू का राहता हाय तर जवळच आहे. का माहितीये का तुझी दिनचर्या तू टाकतोय त्यात एवढंच वाटतंय. मग दिनचर्याचा विषय दिनचर्या पण ती नुसती दिनचर्या नाही पाहिजे असं. आता लय नाही ही रीलच मी टाकली नाही. आता हे नुसतं गाणं टाकलंय त्याच्यावर. पण त्यातलं सीन आता त्यात परफेक्ट जर रील बनवायची असते तर त्याच्यावर आता बघ की त्या गाण्यातलं आता मी माझ्यानुसार मी अंदाज लावला होतो तुला सांगतो. त्या गाण्यातलं म्हणजे उलट गेलंय. बा बोला की आता काय होते काय चाललंय. वली बे आणि शेताचं पाणी कुठे रे. काढते दादा होय. चटणी टाकली नाही. बाबा आम्हाला तन करायला
आता बघ कसं लागतंय गणगणित चांगलं लागतंय गणित जाणार पका पाणी आणलंय लागलं जाऊ कर भाऊ हा जाऊ का अण्णा जा बंडांना जा हाय दोन यायचंय मला जाऊ का बाकी मग बाबा काय निवांत आहे सायकल कुठे आहे? तिथं भाऊ उद्यापासून फिरायला जाणार आहे कधी आणणार बघू 2-3 दिवसानं गाडी घेऊन जायची सरन दादाची कुठं बघू जिकडं वाटेल तिकडं जिकडं वाटेल तिकडं जायचं दादा पण गेले तर गावाला स्वरा संगत जाणार आहे की मी आता बापू येतोपर्यंत धुणार धुणं नको आहे याला कपडे धुयाची ती हा तर किच्या पाहुण्याचा आणलाय त्यांच्या आता सध्या आपल्या बुवाच्या ट्रॅक्टरला साऊंड जोडायचे झाला या कुठे सांग साऊंड आहे की जोडू की आपण गाणे लावायचे नंतर ट्रॅक्टर मध्ये काय बी म्हणते ती होय रे हा सरक तिकडे अन्न आणलं का खोलाला काय म्हणते बघा की बसती का मापाची आहे का तेवढ्या बसती आरामात आणि क्वार्टर पेन आणलं ना ओके टाका पेटीत हे आता ह्यांना साऊंड जोडून देतो ते ह्यांना काय नाही ते म्हणलं बापू म्हणलं काहीतरी लागा गुणगुण लावून दे एकदम फ्यूज मधनं कनेक्शन द्यायचं चाललंय फ्यूज निघा ना इकडे झरकी गंध चेहरे निघला निघला हाय दाकी कसं काय बघ अरे चिकटून बस नाही काय होत चिकटावलं कशाला तू तिकडे बस सध्या आपण हिंगण गावात चाललोय नांगरायला बापू आहे तिथं अन्न आहे तिथं आपली गँग आहे या तर आता सध्या आम्ही आता लोकेशनवर आलो या थोडा आपला बापूचा ट्रॅक्टर चाललाय माग आपला चाललाय पट्टीवर आहे ना का पट्टीवर आहे ना आपल्या बापूचा ट्रॅक्टर अडकला पावसाचं वातावरण झालंय बघू आता पाऊस काय करतो इथं काय इथं आपल्या बापूचा ट्रॅक्टर आहे इथं अण्णाचा ट्रॅक्टर आहे आता आपण क्लॅम्प काढलेला ते क्लॅम्प जोडायचा आहे चालू करायचं तर आता सध्या आमची जेवायची सुट्टी करायची नियोजन चाललंय बापूचं थोडं 8 तास राहिले आता आम्ही जेवणार आहे मस्त इथं अन्नाचा ट्रॅक्टर लावलाय इथं आबा इथं 12-1 वाजेपर्यंत होऊन जायला आपलं का नाही अण्णा तर आता सध्या 10:40 झाली ती आपलं आता आपण परत काम चालू करणार आहे मग गरम लय होत होतं ट्रॅक्टरवर होत होतं रे गरम लय होत होतं म्हणून शर्ट काढला आपण पण तरी दोघं असल्यामुळे एकामेकाच्या जोडीनं व्हायला लागले